दारूची होणारी चोरी आणि गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आता मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दारूची वाहतूक करताना जीपीएसवर आधारित डिजिटल लॉक प्रणालीचा वापर करणं बंधनकारक करण्यात आले। 1 जुलैपासून या प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे। कोल्हापुरात पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या नमामि पंचगंगा कृती आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। कालबद्ध कार्यक्रमात 2028 पर्यंत यातील उपाययोजना पूर्ण करायच्या आहेत। कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। पंचगंगेमध्ये दररोज 82 दशलक्ष लिटर सांडपाणी आणि 21 नाल्यांमधील रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे। त्यामुळे हे पाणी कोणत्याही परिस्थितीत मनुष्याला पिण्यायोग्य नाही। ही सारी भयावह माहिती राज्य सरकारच्या नमामि पंचगंगा नदी कृती आराखड्यातून समोर आली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत बँकांच्या एटीएम मध्ये 100 ते 200च्या नोटा जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। आरबीआय चलनातून 5 रुपयांच्या नोटा कमी करून 100-200च्या नोटांचा वापर वाढवायचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे येत्या काही काळात सरकार 2000च्या नोटेप्रमाणेच 500ची नोट देखील बंद करू शकते अशी चर्चा सध्या रंगली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते। राज्यातील निवडक बाजार समित्यांमध्ये 1 लाख क्विंटलहून अधिक आवक झाली। कांद्याला कमीत कमी 700 रुपयांपासून 1400 पर्यंत दर मिळाला। भुसावळमध्ये वांजीफाईल परिसरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केला। यावेळी त्यांनी विरोध दर्शवण्यासाठी 15 मिनिटे लाईट बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरांच्या विक्रीसाठी नव्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ म्हाडाच्या उपाध्यक्षांमार्फत करण्यात आला आहे। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये 5 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात क्राईम ब्रांच एसआयटी अपयशी ठरल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केलाय। ही दुर्दैवी बाब आहे अशा शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत हा जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या काळात ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी पालिकेने पाणी पुरवठ्याचे विभागवार नियोजन केल्यामुळे ठाणेकरांना आता 24 तासांऐवजी 12 तासच पाणी बंदचा सामना करावा लागणार आहे। काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात CISCE मंडळाने जाहीर केलेल्या 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर केले, तर यात बहुतांश शाळांचा निकाल 100% लागलाय। अनेक विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा अधिक गुण प्राप्त केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट यांची एसआयटी चौकशी केली जाणार आहे। त्यांनी पुणे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याच्या आरोपांची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष चौकशी समितीतर्फे करण्यात येणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरात एका होलसेल किराणा दुकानाला बुधवारी आग लागल्याची घटना घडली। आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय। नंदुरबारच्या उमरदे गावात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। जळगावच्या चाळीसगाव शहर पोलिसांनी मालेगाव रोडवर वाहन तपासणी दरम्यान मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 42 किलो जप्त गांजा केलेला आहे आणि या प्रकरणी मालेगाव येथील शेख नदीम शेख बशीर या आरोपीला अटक करण्यात आली आहे। बीडच्या परळी शहरात पुन्हा एकदा गायींना गुंगीचं औषध खाऊ घालून पळवून नेण्याचा प्रकार समोर आलाय। एका 4 चाकी वाहनातून 8 गायींना पळवण्यात आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं कोण कार्यरत आहे याच्या चौकशीची आणि तपासाची मागणी गोप्रेमींमधून केली जाते। पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती मिळावी यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ई-लर्निंग यंत्रणा बंद पडली आहे। यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल इथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकासाठी QR कोड सुरू केलाय। प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी QR कोड आधारित माहिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे।
भारतातच मुसलमान सर्वात जास्त सुरक्षित आहेत असं वक्तव्य राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी सांगलीत केलं। पहलगाम घटनेचं राजकारण करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं। जळगावच्या कासोदामध्ये बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या बारागाड्या उत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे। शालेय शिक्षण विभागानं मानधनात दुप्पट वाढ केली आहे। पीक विमा आणि कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं होतं। या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। शेतकऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप संघटनेनं केला। नैसर्गिक आपत्तीमुळे शेती खर्चिक झालेली आहे। शेतीतील भांडवली गुंतवणूक कमी होते आहे, त्यामुळे भांडवली गुंतवणूक करून शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। राज्य सरकार दरवर्षी 5,000 कोटी रुपयांची अनुदान स्वरूपात भांडवली गुंतवणूक करणार आहे। मे महिन्यात देशभरातील तापमान आणि उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। राज्यात कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाड्यात मे महिना अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या जीवनाशी संबंधित महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित स्थळांना भेट देता यावी, यासाठी भारतीय रेल्वेनं भारत गौरव सर्किट यात्रेचं आयोजन केलं आहे। यात्रेच्या निमित्तानं इतिहासप्रेमी पर्यटकांना गड किल्ल्यांना भेटी देता येणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता अनधिकृत बांधकामांवर मनमाई पद्धतीनं कारवाई करण्यावर राज्य सरकारनं लगाम लगावलाय। कोणतंही पाडकाम करण्यासाठी किमान 15 दिवस आधी कारणे दाखवा नोटीस जारी करणं आता बंधनकारक करण्यात आलं। महावितरणामार्फत बसवण्यात येणाऱ्या टीओडी मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासाला मिळणार आहे। त्यामुळे ग्राहकांचे त्यांच्या वीज वापरावर आणि पर्यायानं वीज बिलावर नियंत्रण राहणार आहे। निवडणुकी अगोदर 7/12 कोरा आणि हमीभावाचं आश्वासन देणाऱ्यांविरोधात 302चे गुन्हे दाखल करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। गोरेगाव पश्चिम लिंक रोड इथे एका रिक्षाला भीषण आग लागली। यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुणे शहरातील 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीनं पुन्हा राज्य सरकारकडे पाठवावा असे आदेश नगर विभागानं महापालिकेला दिलेले आहेत। त्यामुळे शहरातील 6 मीटरचे रस्ते 9 मीटर रुंद होणार नसून उंच इमारती उभारण्याचं बांधकाम व्यावसायिकांचं स्वप्न अजून तरी अपूर्णच आहे। पुणे भारतीय विमानांसाठी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद झालंय आणि त्यामुळे उत्तर भारतीय विशेषतः दिल्ली, लखनौ आणि अमृतसर विमानतळावरून उत्तर अमेरिका, मध्य पूर्व युरोपला जाण्यासाठी आता महाराष्ट्राच्या काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर केला जातो। त्यामुळे महाराष्ट्राच्या आकाशात विमानांची संख्या वाढली आहे। काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन CISCE यांच्यातर्फे घेतलेल्या CISCच्या परीक्षेत 99.9% तर ICSEच्या परीक्षेत 99.2% विद्यार्थी उत्तीर्ण झाले। केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेबाबत घोषणा केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाच्या नजरा लागल्यात। प्रत्यक्षात संघाने 1.5 वर्ष अगोदरच जातनिहाय जनगणना त्याला हिरवा झेंडा दाखवला आणि जातनिहाय जनगणना ही मागास समाजाच्या विकासासाठी व्हावी अशीच भूमिका संघानं 2023 साली मांडली होती। मनोज जरांगे पाटलांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। कायदेशीर प्रक्रियेला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसींचा आकडा फुगवून सांगू नका अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईचा दौरा करणार आहेत। मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे भारतातील पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं अर्थात वेव्स परिषदेचं पंतप्रधान मोदी उद्घाटन करतील।
मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असं मोठं विधान माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलंय। रवी यांनी गेल्या काही विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत हे वक्तव्य केलं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलंय। एकनाथ शिंदे साहेबांनी एखाद्याला काय द्यावं असं ठरवलं तर भरभरून देतात। तसंच संपर्क मंत्री म्हणून सोलापूरकरांनी भरभरून प्रेम दिल्याबद्दलही सरनाईक यांनी सोलापूरकरांचे आभार मानले। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेवरून आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। नवनीत राणा यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन करून चांगलंच धारेवर धरलं। जिल्हा रुग्णालयामध्ये स्वच्छता करा नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा करेन असा दम नवनीत राणा यांनी दिलाय। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी शासकीय अधिकारी, स्थानिक आमदार, खासदार उपस्थित होते। विशेष म्हणजे पालकमंत्रीपद रिक्त असतानाही ध्वजारोहणाचा मान महाजनांनाच देण्यात आला। महाबळेश्वरमधील मांघर या गावापाठोपाठ आता आणखी 10 गावांना मधाचं गाव ही ओळख मिळणार आहे। यासाठी पालघर, नांदेड, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, अहिल्यानगर, परभणी, वर्धा, सातारा आणि अमरावती या जिल्ह्यातील 10 गावं निवडण्यात आलेली आहेत। यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। मुंबई ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या 3 मोठी धरणं असलेल्या शहापूर तालुक्यातील 30 गावं आणि 119 पडघांवर तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। तर मुरबाड तालुक्यातील 5 गावं आणि 8 पाड्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। 35 गावं, 127 पाड्यांना 47 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना अत्यल्प दरात 10 रुपयात भोजन थाळी उपलब्ध व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं सुरू केलेल्या शिवभोजन प्रकल्पाअंतर्गत गेल्या वर्षभरात 3.97 कोटी शिवभोजन थाळ्यांचं वाटप करण्यात आलंय। राज्यात 1884 केंद्र कार्यरत आहेत। तर शिवभोजन केंद्रांवर दररोज 1.5 ते 2 लाख थाळ्यांचं वितरण करण्यात येतं। राज्यातील सर्वाधिक साठ्याचं धरण म्हणून उजनीकडे पाहिलं जातं। मात्र या धरणात जवळपास 14 टीएमसी एवढा गाळा साचलाय। सोलापूर, पुणे, अहिल्यानगर आणि धाराशिव या 4 जिल्ह्यांसाठी उपयुक्त असलेल्या धरणातील हा गाळ काढल्यास पाणीसाठा वाढवण्यास मदत होणार आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेच्या पीसीएम गटातील गणित विषयाच्या ऑनलाईन प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांचे पर्याय बदलल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं। त्यामुळे तब्बल 27,837 विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे। प्रभादेवी पूल बाधितांमध्ये आधीच नाराजी असताना आता उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल झालेली आहे। या याचिकेतील मुद्द्यांची दखल घेऊन त्यावर विचार करण्याचे आदेश न्यायालयानं मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला दिलेले आहेत। धाराशिवमध्ये कचरा डेपो स्थलांतर करण्यासह रखडलेल्या रस्त्याची कामं सुरू करण्याच्या मागणीसाठी 2 दिवसांपासून उबाठाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केलंय। अखेर पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांच्या जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार 2, 3 आणि 6 मे रोजीच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे। पाटण तालुक्यातील मारूल हवेलीतील पहिल्या क्रमांकाची कुस्ती माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आली होती। या कुस्तीमध्ये अकलूजचा पैलवान विक्रम घोरपडे यांनी आटपाडीचा पैलवान सतीश गुढे याचा पराभव केला। अहिल्यानगरात हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला। एका भरधाव कारनं 5 वाहनांना धडक दिली। यात 3 रिक्षा, 2 दुचाकी आणि एका 4चाकीचा समावेश आहे। या अपघातात 4 जण गंभीर जखमी झालेत। त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीमध्ये मोठे बदल केलेले आहेत। रॉ अर्थात रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे माजी अध्यक्ष आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे। या समितीमध्ये इतर 6 सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे। बेस्ट बसच्या दरात दुपटीनं वाढ करण्यासाठी मुंबई महापालिकेनं मंजुरी दिलेली आहे। बुधवारी मंत्रालयात रिजनल ट्रॅफिक अथॉरिटी आणि बेस्ट उपक्रमात बैठक झाली। बैठकीत रिजनल ट्रॅफिक अथॉरिटी तिकीट दरवाढीबाबत सकारात्मक असून चर्चेतील मसुदा बनवण्यात आल्यानंतर या दरवाढीवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आज निकाल जाहीर होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी 48 विभागांना 100 दिवसांमध्ये कार्यालयीन कामकाज सुधारणा करण्याचं उद्दिष्ट आखून दिलं होतं। आता महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत हा निकाल जाहीर होणार आहे।
अक्षय मुहूर्त साधत सोनं, घर, नवीन वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली. बुधवारी सोन्याचे दर 1,631 रुपयांवर पोहोचले तरी ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसत होता. मुंबईतील सराफा बाजारात दिवसभरात 82 टन सोन्याच्या विक्रीतून 200हून अधिक कोटी रुपयांची उलाढाल झाली. केंद्र सरकारनं ऊसाच्या FRP मध्ये क्विंटल मागे 15 रुपयांची वाढ केलेली आहे. आता गाळप हंगाम 2025-26 साठी 10.25% साखर उतार्यासाठी तर क्विंटलला 355 रुपये FRP मिळणार आहे. तसंच 9.5% कमी उतारा असला तरी जास्त कपात न करता 239 रुपये FRP देण्यात येईल असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पश्चिम विदर्भात काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. अकोल्याचा पारा 45 अंशांवर गेला असून ते पुन्हा राज्यात सर्वात उष्ण शहर ठरलंय. तर अमरावतीमध्ये 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. महाड तालुक्यातील लाडवली मोहल्ला इथे अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. महसूल विभागानं ही कारवाई केली आहे. जवळपास 18 ब्रास इतका वाळू साठा जप्त करण्यात आलेला असून या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले. महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात विविध फुलांची सजावट करण्यात आली. या सजावटीमुळे विठुरायाचं रूप अधिक खुलून दिसतंय. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली वर्षानुवर्ष राहत असलेल्या धारावीकरांना अपात्र करून मुंबई बाहेर फेकण्याचा कट अदानी समूहाची NMPDA कंपनी करते आहे आणि त्यामुळे धारावीकरांमध्ये जनजागृती करण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज धारावीमध्ये विशाल जनसभेचं आयोजन करण्यात आलंय. धारावी बचाव आंदोलन समितीनं शिवराज मैदानात संध्याकाळी 6 वाजता त्यांची सभा होणार आहे. यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी शाळेत CCTV बसवण्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना दिले जातील अशी हमी राज्य शासनानं बुधवारी उच्च न्यायालयात दिली आहे. सर्व शाळांना CCTV बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे अशी माहिती सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला दिली आहे. दक्षिण मुंबईतील मंत्रालयाशेजारील मोक्याच्या जागी असलेल्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या भाडे कराराला 30 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या भाडे कराराची मुदत आता 31 डिसेंबर 2054 पर्यंत राहणार आहे. वास्तविक मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या भाडे कराराची मुदत संपली होती. जळगाव जिल्ह्यातील रावेर इथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी 12 गाड्या ओढण्याची परंपरा असते. कालही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रावेर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात या 12 गाड्या ओढण्यात आल्या. या 12 गाड्या पाहण्यासाठी महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कर्ज घोटाळा प्रकरणी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी विरोधात विशेष न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलेला आहे. PNB बँक घोटाळा प्रकरणी मेहुल चोक्सीला 12 एप्रिल रोजी बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. भारतीय तपास यंत्रणा त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी करत आहे. ग्रामीण भागातील रोजगाराच्या स्थितीमध्ये उत्साहवर्धक सुधारणा झाली असली तरी ग्रामीण भागातील तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हानं कायम असल्याचं कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षणात म्हटलंय. बेरोजगारीचा दर हा 5.3% घसरून 2.5% झालाय. IPL मध्ये चंपक नावाचा रोबो डॉग आणत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधलं. मात्र याच रोबो डॉगमुळे दिल्ली उच्च न्यायालयानं BCCIला दिल्ली प्रेसच्या ट्रेडमार्क उल्लंघन केल्याच्या याचिकेबाबत नोटीस पाठवली आहे. भारताशी टॅरिफ विषयक वाटाघाटी सुरू असून लवकरच समझोता होईल असं अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. ट्रम्प प्रशासनानं भारतसोबतच्या व्यापारी समझोत्यावर काम केलंय. मात्र त्याची घोषणा करण्यासाठी भारताचे पंतप्रधान आणि संसदेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. भारतातील सुमारे 60% लोकांना AIची माहिती नाही. केवळ 31% लोकांनीच AI साधनांचा वापर केलाय. गुगल आणि कांतारमधनं शुक्रवारी एका संयुक्त अहवालात ही माहिती दिली आहे. EPFOनं नोकरी बदलल्यावर PF खाते हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ केली आहे. आता बहुतांश प्रकरणांमध्ये नोकरी देणाऱ्या कंपनीची मंजुरी घेण्याची गरज राहणार नाहीये. यामुळे 1.25 कोटींपेक्षा अधिक सदस्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमधील डॉक्टरकडून आता रुग्णांच्या नोंदी केस पेपर ऐवजी थेट कम्प्युटरवर केल्या जाणार आहेत. यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम ही डिजिटल प्रणाली वापरण्यात येणार असून या पद्धतीमुळे डॉक्टरांची केस पेपरवरील खरडेघाशी आता बंद होणार आहे. मुंबई शहरातील मालमत्ता खरेदीचा जोर कायम आहे. एप्रिलमध्ये मुंबईत एकूण 12,141 मालमत्तांची खरेदी झाली आहे. यापोटी राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 990 कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला आहे.
बुलढाणा शहरातील मुस्लिम बहुल भागात मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात अंधार करत वक्फ सुधारणा कायद्याचा विरोध केलाय। हा बिल मागे घेण्यात यावा अशी मागणी देखील मुस्लिम समाजाद्वारे करण्यात आली। या बत्तीगुल आंदोलनाला मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोमनं घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे। 20 वर्षांनंतर मेरी कोमनं पारंपरिक कोम कायद्यानुसार ओंखोलशी घटस्फोट झाल्याची अधिकृतपणे माहिती दिली आहे। खड्डेमुक्त मुंबईसाठी महापालिका प्रशासन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर सुमारे 14,000 कोटी रुपये खर्च करत असली तरी खड्डे काही पाठं सोडायला तयार नाहीयेत। खड्डे बुजवण्यासाठी पालिकेनं 79 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। मास्टिक तंत्रज्ञानानं हे खड्डे बुजवण्यात येणार आहेत असं पालिकेकडून सांगण्यात आलं। अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून एकाच दिवशी मुंबईत 1826 वाहनांची खरेदी करण्यात आली। त्यात दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश होता। गोंदिया जिल्ह्यातील आमगावात वडिलांनीच पोटच्या पुराची हत्या केली आहे। शुल्लक कारणावरून झालेल्या वादामध्ये मुलाची डोक्यात वरवंटा घालून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। निर्वस्त्र अवस्थेतील महिलेने एका वृद्धाला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करत तो रेकॉर्ड केला। त्यानंतर तिच्या टोळीनं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वृद्धाकडून 14 लाख उकळले। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। पोलीस मुख्यालयामध्ये अजित पवारांनी ध्वजारोहण केलं। यावेळी अजित पवारांनी संयुक्त संचालनाची पाहणी देखील केली। सिंधुदुर्गात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। माऊलींच्या समाधी मंदिरात मोगऱ्याच्या फुलांची आरास करण्यात आली आहे। या ठिकाणी समाधीवर चंदन उटीतून पांडुरंगाचं रूप साकारण्यात आलंय। दरम्यान दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। मुंबईत ज्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं पूर्ण झाली आहेत त्या ठिकाणी थर्मोप्लास्ट, रेषांकन, रस्त्यांच्या खुणा, दिशादर्शक फलक आणि वाहतूक सुरक्षा चिन्ह आदी कामं तातडीनं पूर्ण करून तेथील वाहतूक सुरू करावी असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले। पारंपरिक काँक्रिटीकरणासमवेत अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग पद्धतीचा देखील शक्य तिथे अवलंब केला पाहिजे अशी महत्त्वपूर्ण सूचना देखील त्यांनी केलेली आहे।